हॅलो, नमस्ते. रुचकर आहारमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण मऊसूत अशी लुसलुसीत एकदम हेल्दी अप्पे बनवूयात. अप्पे आणि चटणी. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. 3 वाटी मी तांदूळ घेतलेली आहे, अर्धा वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, थोडीशी मेथीची दाणे. आधी मी 3 वाटी तांदूळ घेतलेली, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. कमीत कमी 3 ते 4 वेळा स्वच्छ असे धुवून घ्या ह्या प्रकारे. तर चला, आपण आता डाळी भिजवून घेऊयात. एका बाउलमध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ पाववाटी आणि पाववाटी मुगाची डाळ हे सगळं एकत्र घालून व्यवस्थित 3 ते 4 वेळा स्वच्छ असे धुवून घ्या ह्या प्रकारे. अगदी स्वच्छ धुवून घ्या. नंतर पाणी घालून त्याच्यामध्ये आपण ठेवलेले मेथीचे दाणे देखील त्यातच मिक्स करून द्या. तर चला, तांदूळ आणि डाळी दोन्ही 6 ते 7 तास भिजवून ठेवूया. आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया ह्या प्रकारे. आणखीन एक, तुम्ही मिक्सरच्या भांड्या ज्यावेळी करताय ना, त्याच्यामध्ये आईस क्यूब नक्की घाला, त्यांनी पीठ गरम होणार नाही. हे बघा, ह्या प्रकारे. डाळ देखील मी बारीक करून घेतलेली आहे. दोन्ही एकत्र करून ओव्हरनाईटसाठी भिजवून ठेवून द्या ह्या प्रकारे. तर चला, दुसऱ्या दिवशी सकाळी चटणी बनवूयात. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेली आहे. शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्या व्यवस्थित आणि त्याचे साल काढून घ्या. आणि हिरवी मिरची देखील भाजून घ्या, जास्त नका भाजू ह्या प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पुदिना घालून घ्या, नाहीतरी स्किप करू शकता. हिरवी मिरची, थोडीशी जिरे आणि 1 चमचा साखर आणि मीठ चवीनुसार. साखरसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर घालून घ्या, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. आणि 1 मोठी वाटी दही घेतलेली आहे. ह्या सगळ्याला आपण ग्राइंड करून आणूयात. ह्या बघा, अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट झालेला आहे. तुम्हाला जसं हवे तसं त्याला तुम्ही लूज करून घेऊ शकता. आता चला, जिरी, मोहरी, हिंग, लाल मिरची आणि कढीपत्ता ह्या सगळ्याचा जो हे तयार करून घेतला आपण तडका, ते त्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यावर झाकण लावून ठेवून द्या 5 मिनिटासाठी आणि थंड झाल्यावर घाला त्याच्यामध्ये. बघा, आपलं पीठ कसं व्यवस्थित दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कसे फुगलेले आहे, अगदी व्यवस्थित ह्या प्रकारे. आपण ठेवा, सुंदर फुगलेली आहे. आपल्या पॅनला थोडीशी व्यवस्थित तेल लावून तुम्ही त्याला सगळ्याकडे तेल हे करून घ्या, स्प्रेड करून घ्या. अशा ह्या प्रकारे स्प्रेड करून घ्या, म्हणजे त्या भांड्याला लावून घ्या. आता त्याच्यामध्ये अप्पे मोल्डमध्ये त्याचं बॅटर घाला. माझी मैत्रिणीने बोलली होती मला तुझी अप्पेची रेसिपी पाठव म्हणून, त्यासाठी मी ह्याच्यावर टाकलेलं आहे. तिला माझी अप्पेची रेसिपी आवडली आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता ह्याला सगळ्याला पलटवा. थोडा वेळ झाकण लावून ठेवा. त्यानंतरच्या सगळ्या अप्प्याला एका स्पूनच्या मदतीने पलटून घ्या. पुन्हा एकदा तसंच झाकण लावून ठेवून. हे बघा, आता हे अप्पे रेडी झाले आहेत. परत आपण एकदा पण जेवढं आहे त्या थोडं थोडं करून घेऊया. राहिलेलं देखील करून घेऊया आपण. हे बॅटर तुम्ही 2 ते 3 दिवस पण ठेवू शकता, त्याला काही नाही होत. ह्याचे दोषे देखील तुम्ही घालवू शकता बरं का. असे झाकून घेऊन पुन्हा त्याला असे सगळ्यांना पलटून घ्या व्यवस्थित अशा प्रकारे. तर चला बघा, असे गरम गरम व्यवस्थित झालेले, एकदम मऊसूत झालेले गरम गरम अप्पे आणि थंडगार अशी चटणी. तर चला, माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.